बँकेत गेली आणि ती महिला परत घरी आलीच नाही. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी एक भयानक घटना नुकतीच समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील एका बँकेत जिथे एका गृहिणीच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे दर महिन्याचे 1500 रुपये नियमित जमा होत होते. गेल्या काही महिन्याचे सर्व हप्ते मिळून तिच्या खात्यात 15 ते 16 हजार रुपये जमा झाले होते. तिला खरेदी करायची म्हणून ती महिला अत्यंत आनंदात बँकेमध्ये गेली. तिनं पैसे काढण्यासाठी स्लिप भरली आणि कॅश काउंटरवर दिली. पण पैसे मिळण्याऐवजी पुढील 5 मिनिटात जे घडलं त्यानं सर्वांनाच हादरवून सोडले. बँकेच्या मॅनेजरनं थेट पोलिसांना फोन लावला आणि त्या महिलेला तिथूनच ताब्यात घेण्यात आलं. तिची काही चूक नव्हती, ती कोणतीही गुन्हेगार नव्हती. ती फक्त सरकारच्या योजनेचे स्वतःच्या हक्काचे पैसे काढायला गेली होती. तिला ताब्यात घेऊन थेट पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. तिथे एका व्यक्तीनं काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आणि सर्वत्र गदारोळ सुरू झाला. पण तेवढ्यात एक धक्कादायक माहिती समोर आली की ही फक्त पुण्याची एकच घटना नाहीये, तर गेल्या 24 तासात महाराष्ट्रात एकामागून एक अशा 4 मोठ्या घटना घडल्या. नाशिकमध्ये एका व्यापाऱ्याला बँकेतून ताब्यात घेण्यात आलं, तर मुंबईत एका वयोवृद्ध आजीवर कारवाई झाली. जेव्हा या लोकांचे कुटुंबीय धावत बँकेत गेले आणि आमच्या लोकांची काय चूक आहे म्हणून बँकेबाहेर गर्दी करून जाब विचारू लागले, तेव्हा बँकेच्या मॅनेजरने एक असा नियम सांगितला ज्यानं संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडवली आहे. कारण तो नियम महाराष्ट्रातील 99% लोक पाळत नाहीत. पूर्वी या नियमावर कारवाई होत नव्हती, पण आता सरकारनं थेट कारवाई सुरू केली आहे. मग नक्की काय घडलं होतं पुण्याच्या त्या महिलेसोबत? नाशिक, मुंबई आणि अहिल्यानगरमध्ये नक्की कोणत्या 4 घटना उघडल्या आणि बँक खात्याच्या बाबतीत 99% लोक कोणती मोठी चूक करत आहेत? चला जाणून घेऊया आजच्या या विशेष आणि सविस्तर रिपोर्टमधून. बँकेतून थेट लोकांवर होत आहे कारवाई. 4 घटना ज्यानं महाराष्ट्राला एक अशी चूक महाराष्ट्रातली प्रत्येक व्यक्ती करतोय. जर बँकेचं खातं असेल तुमचं, तर व्यवस्थित माहिती पहा. आणि पुण्यातील एक महिला लाडकी बहीण योजनेचे पैसे काढायला गेली होती. तिला ताब्यात घेण्यात आलं असता तिचं कारण काय हे जाणून घेण्यासाठी तिचे कुटुंबीय बँकेत पोहोचले. तेव्हा मॅनेजरनं जे सांगितलं त्याआधी ती पहिली घटना घडली. त्यानंतर 2 तासांनी दुसरी घटना घडली. अहिल्यानगर जिल्ह्यात 4ही घटना या वेगवेगळ्या जरी असल्या तरी त्यातून एक चूक अशी आहे जी आपल्याला लक्षात घ्यायची आहे आणि जी करायची नाहीये. त्याकरता घटना लक्षपूर्वक ऐका, कारण की तुमचं खातं, तुमचेच पैसे, पण तुमच्यावरच कारवाई होऊ शकते. आता ती दुसरी घटना घडली अहिल्यानगरमध्ये. अहिल्यानगरमधील एक मध्यमवर्गीय व्यक्ती आपल्या मुलाच्या कॉलेजच्या ॲडमिशनची फी भरण्यासाठी बँकेत गेला होता. मुलाचं भवितव्य घडवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या बचत खात्यातून 50,000 रुपये काढण्यासाठी चेक दिला. पण चेक क्लिअर होण्याऐवजी बँकेच्या सिस्टीमवर रेड सिग्नल आला आणि त्या बापाला सुद्धा बँकेच्या केबिनमध्ये बसवून थेट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. एका बाजूला पुण्यात एक महिला बँकेत जाते आणि गायब होते. दुसऱ्या बाजूला अहिल्यानगरमध्ये मुलाच्या फीचे पैसे काढायला गेलेला बाप पोलिसांच्या कचात अडकतो. ना या महिलेला स्वतःची चूक माहिती होती, ना त्या अहिल्यानगरच्या बापाला कळत होतं की त्यांच्यासोबत नक्की काय चाललं होतं. दोघांचेही कुटुंबीय प्रचंड घाबरले होते आणि बँकेबाहेर अश्रू ढाळत उभे होते. 2 वेगवेगळ्या शहरात 2 निष्पाप लोक अडकले होते. पण तिसरी आणि चौथी घटना जेव्हा घडली तेव्हा संपूर्ण प्रशासनाचे डोके चक्रावले. काय घडले नाशिक आणि मुंबई? अहिल्यानगरच्या घटनेनंतर अवघ्या काही तासात तिसरा धक्का बसला नाशिक शहरात. नाशिकमधील एक छोटे व्यापारी आपल्या दुकानाचा नेहमीचा व्यवहार करण्यासाठी आणि ऑनलाईन QR कोडद्वारे पैसे जमा झालेले काढण्यासाठी बँकेत गेले. पण तिथं समजलं की त्यांचं मुख्य बँक खाते एका रात्रीत पूर्णपणे फ्रीज करण्यात आलंय आणि त्यांचे सर्व ऑनलाईन व्यवहार ठप्प झाले. आणि या सर्वांच्यावर ताण आणणारी चौथी भयानक घटना घडली मुंबईत. मुंबईतील एक 70 वर्षाच्या वयोवृद्ध आजी आपल्या पतीच्या पश्चात जमा केलेल्या FDचं व्याज तपासायला बँकेत गेल्या. पण बँकेत पोहोचताच अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमच्या खात्यावर मोठी कायदेशीर कारवाई सुरू झाली आणि सर्व तुमच्या ठेवी ब्लॉक करण्यात आल्या. विचार करा, पुण्यातील लाडकी बहीण योजनेची महिला, अहिल्यानगरचा तो लाचार बाप, नाशिकचा छोटा व्यापारी आणि मुंबईची ती वयोवृद्ध आजी. हे 4ही लोक एकमेकांना ओळखतही नव्हते. या चौघांनाही कोणताही मोठा गुन्हा केला नव्हता, कोणाची फसवणूक केली नव्हती. तरीही एकाच दिवशी या 4ही जणांवर अशी भयंकर वेळ का आली? जेव्हा या चौघांचे नातेवाईक, कुटुंबीय आणि वकील घाबरलेल्या अवस्थेत बँकेच्या मुख्य शाखेत पोहोचले, तेव्हा बँकेच्या मॅनेजरनं जो खळबळजनक खुलासा केला, त्यांनी सर्वांच्या पायाखालची जमीन सरकवली. कुटुंबीय बँकेत रडत उभे होते. मग बँकेच्या मॅनेजरनं असा कोणता नियम आणि कारण सांगितलं ज्यामुळे या 4ही घटना घडल्या होत्या? जेव्हा कुटुंबियांनी बँकेत गदारोळ केला तेव्हा बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सर्वांना शांत केलं आणि कॉम्प्युटरची स्क्रीन दाखवून त्यामागचं खरं कारण स्पष्ट केलं. मॅनेजरनं सांगितलं, ही 4ही लोक दिसायला निष्पाप आहेत, पण आरबीआयच्या नवीन डिजिटल मॉनिटरिंग सिस्टीममध्ये त्यांच्या खात्यावर रेड फ्लॅग आलाय.
पुण्याच्या महिलेचं सत्य मॅनेजरनं सांगितलंय की पुण्याच्या त्या महिलेचे 5 वर्षापूर्वी एक जुने वापरत नसलेलं निष्क्रिय खातं होतं. तिने त्याकडे दुर्लक्ष केलं, पण एका सायबर चोरानं तिच्या त्या जुन्या खात्याचा ताबा घेऊन त्यावर 25 लाखांचा घोटाळा केला. ती फक्त 1500 रुपये काढायला आली होती, पण जुन्या खात्यावर झालेल्या सायबर गुन्ह्यामुळे सिस्टीमनं तिला पकडलं. अहिल्यानगरच्या बापाचे सत्य, त्या माणसानं वर्षापूर्वी 2 वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडताच नकळतपणे 2 पॅन कार्ड वापरली होती. एक हरवले म्हणून दुसरे काढले, पण जुने रद्द केलं नाही. आरबीआयच्या नवीन नियमानुसार एकाच व्यक्तीकडे 2 सक्रिय पॅन कार्ड असणे हा गंभीर आर्थिक गुन्हा ठरला. नाशिकच्या व्यापाऱ्याचे सत्य, व्यापारीचे पॅन आणि आधार कार्ड बायोमेट्रिक ई-केवायसी द्वारे लिंक नव्हते आणि त्यांच्या खात्यावर अचानक क्षमतेपेक्षा मोठे व्यवहार झाले होते. मुंबईच्या आजीचं सत्य, आजीच्या एफडीवर मिळणाऱ्या व्याजाचा आणि त्यांनी आयकर परतावा ITR भरला नव्हता आणि टॅक्स नोटिसांकडे दुर्लक्ष केलं होतं. मॅनेजर म्हणाला, या चौघांनीही मुद्दाम गुन्हा केला नव्हता, पण आरबीआयने 1 ऑगस्टपासून अत्यंत 5 कायदे लागू केलेले, ज्यातील एका छोट्या चुकीमुळे हे सर्वजण संकटात सापडले. बँकेच्या मॅनेजरचा हा खुलासा ऐकून ते कुटुंबीय सुन्न झाले. त्यांच्या लक्षात आलं की ही चूक फक्त त्या 4 लोकांची नव्हती, तर महाराष्ट्रातील 99% नागरिक नकळतपणे ही चूक करतात. म्हणूनच आरबीआयनं सर्व बँक खातेदारांसाठी 5 नियम लागू केले, जे तुम्हाला आजच्या आज पूर्ण करायचे. जुनी पडीक खाती, डॉर्मंट अकाउंट्समध्ये तुमचे कोणतेही जुने वापरत नसलेले खाते 1 ते 2 वर्षांपासून बंद असेल तर ते आजच अधिकृतपणे सुरू करा किंवा कायमचं बंद करा, अन्यथा त्याचा गैरवापर होऊ शकतो. 2 पॅन कार्ड सरेंडर करा. तुमच्याकडे नकळतपणे 2 पॅन कार्ड असतील तर त्यातील तातडीने 1 पॅन कार्ड आयकर विभागाकडे सरेंडर करा. डिजिटल बायोमेट्रिक केवायसी, आपले बँक खाते पॅन आणि आधार बँकेत जाऊन बायोमेट्रिक पडताळणीद्वारे लिंक करून घ्या. टॅक्स नोटिसा व फॉर्म 15G FD असणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांनी आणि टॅक्सच्या कक्षेत येणाऱ्या बँकेच्या नोटिसांकडे दुर्लक्ष करू नये. स्वतःचे खाते दुसऱ्याला देऊ नका. थोड्याशा पैशाच्या मोहात पडून किंवा मित्राला मदत म्हणून स्वतःचं खातं दुसऱ्याच्या व्यवहारासाठी अजिबात वापरू नका. जर तुम्हाला तुमचे बँक खाते सुरक्षित ठेवायचं असेल तर भविष्यात कोणत्याही कायदेशीर कारवाईला सामोरं जाऊ नये असं वाटत असेल तर मी सांगत असलेल्या अत्यंत सोप्या आणि महत्त्वाच्या पायऱ्या लगेच फॉलो करा. सर्वात पहिले काम म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये गुगल उघडा आणि टॅक्स ई-फायलिंग वेबसाईटवर जाऊन तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड एकमेकांचे लिंक आहेत की नाही ते तपासा. जर ते लिंक नसेल तर 5 मिनिटात ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करा आणि जवळच्या इष्ट महासेवा केंद्रात जाऊन ते तातडीनं लिंक करून घ्या. दुसरी म्हणजे जर तुमच्याकडे भूतकाळात काढलेलं एखादं पॅन कार्ड असेल किंवा चुकीनं 2 पॅन कार्ड बनवले असतील तर ते 1 पॅन कार्ड ताबडतोब आयकर विभागाकडे पोर्टलवर जाऊन सरेंडर करून घ्या, कारण 2 पॅन कार्ड बाळगणं हा गंभीर गुन्हा आहे. तिसरी पायरी म्हणजे तुमच्याकडे असलेल्या बँक खात्याच्या पासबुकवर नजर टाका. जर तुमचे खाते गेल्या 2 वर्षांपासून तुम्ही वापरत नसाल तर त्वरित तुमच्या बँक शाखेत जाते खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी KYC करा किंवा ते खाते कायमचं बंद करण्याचा छापील अर्ज बँकेत जमा करा, जेणेकरून कोणत्याही सायबर गुन्ह्यात घराला तुमच्या खात्याचा गैरवापर करता येणार नाही. चौथी पायरी म्हणजे ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमचे बँक मुदत ठेव म्हणजेच FD खातं असेल तर ते प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला बँकेत जाऊन फॉर्म 15 किंवा फॉर्म 15 या जमा करा. यामुळे तुमच्या विनाकारण आपला जाणारा टॅक्स वाचेल आणि बँकेवरून कोणतीही करविषयक नोटीस येणार नाही. 5वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला, मित्राला आणि नातेवाईकाला केवळ पैशांच्या मोहापोटी मदतीच्या नावाखाली तुमचे बँक खाते, QR कोड अथवा UPI ID वापरू देऊ नका. तुमच्या खात्यावर जमा होणाऱ्या प्रत्येक आर्थिक व्यवहाराची संपूर्ण जबाबदारी तुमची स्वतःची असते. त्यामुळे अनोळखी व्यवहार तुमच्या अंगाला ठेवू शकता. हे 5ही नियम जर तुम्ही पाळले तर तुमचे बँक खाते ब्लॉक होणार नाही, तुम्हाला पोलिसांच्या आणि बँकेच्या खात्यात अडचणीला सामोरं जावं लागणार नाही. मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का आणि तुमचे शेवटचे KYC कधी केले होते. तुमचे उत्तर कमेंट्समध्ये प्रत्येक व्हिडिओ पाहून नातेवाईकांना आणि मित्रांना शेअर करा, जेणेकरून ते स्वतः या मोठ्या संकटातून वाचू शकतील.